Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कार्यकारी नेते खुर्चीसाठी खोटं बोलतात. अजित दादा म्हणाले का शेतकऱ्यांना सवय लागली. अहो अजित दादा, तुम्ही सिंचन घोटाळ्यात 70,000 कोटी लाडले, पण शेतकऱ्याची छट्टा करू नका. मला चक्क 6 रुपये आले हो. 1 एकर उडीत होता माझ्यावाला, कमीत कमी त्याला 10,000 खर्च आला, पण असं दाना सुद्धा नाही घरात आला, पूर्ण वाहून गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या दगाबाज दौरा सुरू 4 दिवसाचा जे दौरा आहे ते आज सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जे पैठण त्याचे तालुका आहे त्यामध्ये एक दाबरवाडी गाव आहे, इथे छोटीशी सभा पण झालेली आहे उद्धव ठाकरेचे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे. मला सांगा, उद्धव ठाकरे इथे आले होते, काय आश्वासन दिलं आणि काय म्हणले? कारण की ठाकरे साहेबांनी जो आश्वासन दिलं, आता तुम्ही तर आजची बात करताय. मी तर सांगन, ज्या टायमाला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री असताना त्यांनी गोर गरीब शेतकऱ्याला 1.5 लाख का व्हायना कर्जमाफी दिली, पहिल्या टप्प्यात दिले. मग आता हे सरकार आज देऊ उद्या देऊ, कारण की ज्या टायमाला इलेक्शन होतं त्या टायमाला म्हणजे तुमचा कोरा 7/12 करू. ठीक आहे, कोरा 7/12 केलाय का? नाही केला. त्याच्यासाठी शेतकरी आंदोलन करू राहिले. तर आंदोलन करून शेतकरी मुंबईला गेले. आता मुंबईला गेल्यानंतर बघा तुम्ही, तरी त्यांना ते काय म्हणले, आम्हाला 30 जूनची मुदत द्या. आता 30 जूनची मुदत काय करायची? अहो, जर तुम्हाला एखादा रोड बनायचा असला तर तुम्ही अब्ज रुपये घालता, तुम्हाला एखादा इमान घ्यायचा असला तर कोटी घालता, एखादा समजा राजकीय नेत्याला तुम्हाला वर आणायचं असलं तर त्याला कितीतरी पैसे देताय. आणि शेतकऱ्याची बात आली का तुम्ही सांगता की आम्ही 30 जूनला देऊ. असं व्हायला नाही पाहिजे. कारण की जे उद्धव साहेबांनी पहिल्या शब्दात सांगितलं की शेतकऱ्याची कर्जमाफी म्हणजे कर्जमाफी, मग आता हे सरकार काय घुमित आहे? काय नुकसान काय झालं होतं तुमचं आणि शेती किती आहे तुमची? मला 2 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये कांदा आणि कपाशी आहे. आता जर विचार केला तर कपाशी तर गेली, जीव मला 30 क्विंटल कपाशी व्हायची. तुम्ही आता चला, जर खोटा असेल तर माझ्या घरी फक्त 3 क्विंटल कापूस आहे. अरे की आम्ही शेतकरी खोटं बोलत नाही, कारण की नेते खुर्चीसाठी खोटं बोलतात, पण आम्हाला खोटं बोलायची गरज नाही. हे आता बी आले तरी माझ्या घरी, आणि त्याच्यानंतर ते तर सोडा हो. आता हे पहा, सरकारने माझी चेष्टा कशी केली. तुमच्या पत्रकाराच्या अनुसार मला 6 रुपये आले. बरे, बँकेत माझे पैसे बी नाही तितके, 1000 रुपये माझ्या बँकेत 72 रुपये झाले. मग असं कुठं असतं का? कारण की देऊ नका. तुम्हाला जर लागत असलं तर शेतकरी राजा माणूस आहे. तुम्हाला जर बंगले फ्रॉड काही घ्यायचं असलं तर शेतकरी फार राजा आहे. आम्ही आमचे वावर विकून तुम्हाला देऊ, पण शेतकऱ्याची छट्टा करू नका. मला चक्क 6 रुपये आले हो. अरे मला लाज वाटते हो. अहो, आज विचार करा, बिडीचा कट्टा घ्यायला गेलं तर 20 रुपये लागताय. विचार करायची गोष्ट आहे. अहो, देशी दारूचे भाव काय? देशी दारूचे भाव आज 120 रुपयाला आहे. तुमची म्हणून 120 रुपयाला आहे. आमचे दुधाचे भाव काय? तुम्ही कर्जमाफी देऊ नका, काही देऊ नका. आमच्या कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, आणि आमच्या दुधाला भाव द्या. अहो, शेतकऱ्यांनी जर विचार केला तर तुम्ही उपाशी मारतान, पण आम्ही जर नाही पेरलं तर काय खातान का? दगड माती पैसा खाईन का कोणी? खाईन. आपले साहेब समजा, आज विचार करा, फडणवीस साहेब खातेन का? दगड खातेन का? पैसे खातेन का? नाही खाऊ. सोनं पण खाऊ शकत नाही. परंतु त्यांचं म्हणणं आहे की केंद्र आणि जे राज्य सरकार आहे ते दोघे शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा मदत देणार. सर, तुम्ही बरोबर आहे. आता तुम्ही चॅनलवाले, तुम्ही भारताचा एक स्तंभ आहे, बरोबर आहे. मला एक सांगा, तुम्ही भारताचा पंतप्रधान खोटं बोलतो. पंतप्रधान म्हणला होता, मी तुम्हाला शेतकऱ्याला सरसगट 15 लाख रुपये देईन. दिले का? अहो, दिले का? आमच्यासारखे शेतकरी खोटं बोलणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला विचारा. तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्हाला कळलं की पंतप्रधान देणार आहे. मग आता हे फडणवीस साहेब काय देणार आहे? आता मला 6 रुपये आले, काय देणार आहे? मग आता 6 रुपये, 3 रुपये राज्य सरकारचे आणि 3 रुपये केंद्र सरकारचे आहे का? हे बी मला स्पष्ट सांगावं. 3 रुपये असं मला तरी वाटतंय. अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहे. मला सांगा, नाव काय तुमचं आणि शेती किती आहे आणि नुकसान काय झालं? माझं नाव साजिद पठाण. मी इथलाच बाजूच्या गावाचा दावरवाडीचा रहिवासी आहे. आणि मला 18 एकर शेती आहे. आणि या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. जवळजवळ मला 18 एकर शेती आहे, आणि त्याच्यातून पूर्ण उत्पन्न 20 ते 25 हजार सुद्धा होणार नाही. आणि माझ्या खात्यावर पूर्ण 6,000 रुपये पण आलेले नाही. यांचे जे आश्वासन होतं का आम्ही दिवाळीपूर्वी मदत देऊ, 6,000 सुद्धा खात्यावर जमाने झाले. 6,000 त्या यादीमध्ये नाव आहे फक्त. तुमचं म्हणणं आहे की 17 एकर शेती होती, तर काय काय पीक लावला होता आणि खर्च किती झाला होता आणि आता काय परिस्थिती आहे? सर, माझ्याकडे एक जवळजवळ 5 एकर मोसंबी आहे, 5 एकर कपाशी, 5 एकर तुरी आहे आणि 2 एकर कांदा आहे. तर पूर्ण खर्च माझा जवळजवळ 4 लाखच्या आसपास झालेला आहे. आणि पूर्ण मालातून मला 25,000 सुद्धा उत्पन्न होणं अपेक्षित नाही, कारण जमिनीच खरडून गेल्या. मालाचा काय विषय राहिला, जमिनीमध्ये पोतच नाही राहिला.
आणि हे सरकार फक्त शेतकऱ्यांची थट्टा लावित आहे. अहो, कर्जमाफीचं आश्वासन यांचंच होतं. यांचं आश्वासनालाच शेतकरी मागत आहे ना. हे कुठं भीक देत आहे का? अजितदादा म्हणाले का शेतकऱ्यांना सवय लागली. अहो अजितदादा, तुम्ही सिंचन घोटाळ्यात 70,000 कोटी लाडले. तुम्हाला एवढे घोटाळे करून पैसे पचवता येते. शेतकरी त्याचं हे मागू राहिला का तो आज संकटात आहे आणि सरकारने धीर द्यावा ही विनंती करीत आहे. तरी शेतकरी आंदोलनाला यांनी पूर्णतः फसवलं. कारण शेतकरी आज देशोधडीला लागलाय आणि ही तारीख देऊ राहिली जूनची. शेतकरी जगन कसो? शेतकऱ्यांची फार दयनीय अवस्था झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्याला तुमच्या मार्फत मी विनंती करतो की शेतकरी हा उद्रेकाच्या भावनेने आज सरकारला बघत आहे. तरी त्यांनी शेतकऱ्यांची दखल घ्यावी. माननीय उद्धव साहेब ठाकरे आज आले, शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी खरोखर 2 लाखांची माफी दिलेली. त्यांनी असं शेतकऱ्यांना जे चॉकलेट देऊन आणि फक्त पुढला वाडा दाखवून शेतकऱ्यांना फसविलं नाही. त्यांनी ऍक्च्युअली 2 लाखाची माफी दिली आणि 25,000 सुद्धा त्यांनी खात्यामध्ये टाकले होते. यांचे फक्त आकडे खाली ग्राउंड लेवलला काहीच दिसत नाही सर. ग्राउंड लेवलला यांचं कारभार एवढं रोष आहे जनतेमध्ये. आज हे मनाने एवढे लोक जमा झाले, म्हणजे असंख्य लोक जे आहेत शेतकऱ्यांवर रोष व्यक्त करण्यासाठी जमा झाले. यांचे म्हणणं आहे की जे लोक आहेत ते रोष व्यक्त करतात. इथे खूप लोक पण आले होते आणि छत्रपती संभाजीनगरचे हे पैठण तालुका आहे, तर इथे काय नुकसान झालं होतं? पूर्ण अतिवृष्टी पूर्ण नुकसान झालं होतं. काय काय कपाशी, सोयाबीन, उडीद सगळं नुकसान. सध्या दगा बाजरे जे उद्धव ठाकरेचे हे आहे तर यावर काय म्हणणं आहे? अजून आपल्यासोबत काही लोक आहे. मला सांगा, शेती किती आहे, नुकसान किती झालं? मला शेती 9 एकर आहे. 9 एकर शेती आहे माझी. कपास आहे, तूर आहे, मोसंबी आहे. नुकसान माझं तर पूर्णच झालेलं आहे. माझं म्हणजे खर्च झाला 3 लाख आणि उत्पन्न झालं 25,000 हातलो. म्हणजे काहीच मला त्याच्यातलं भेटलं नाही यंदा. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पण दौरे केले होते, शेतकरीचे बांधेवर पोहोचले होते. त्यांनी आश्वासन पण दिलं होतं आणि त्यांनी हे पण म्हटलेलं होतं की जे शेतकरी आहे त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. तर काय जी काय आमच्याकडे तलाठी नाही आला, ग्रामसेवक नाही आले, पुन्हा कोणता अधिकारी आला. फक्त त्यांनी जे घोषणा दिल्या, तुमच्या बांधावर जाऊन आम्ही तुमचं काय नुकसान झालं ते आम्ही देऊ शकतो, पण काहीच नुकसान दिलं नाही, काही नाही दिलं. फक्त हे नुसतं आश्वासन देते. पण उद्धव ठाकरे आता आले होते तर त्यांनी काय आश्वासन दिलं? आता ते सांगितलं ना, आता समजा शेतकऱ्याचे जे समजा कर्जमाफी आहे, हे नुकसान झालेलं आहे, अनुदान देऊ. हे नाही दिलं तर त्यांच्या पाठीमाग आम्ही तर आहेच ना. जे समजा म्हणले आता मुंबईला समजा दौरा होणार आहे, चलो मुंबई, याच्या सुद्धा आम्ही सहभागी होणार आहे आणि शेतकऱ्याची बाजू ते पाठिंबा म्हणजे फुल दिलेलं आहे त्यांनी. दादा मला सांगा, सत्ताधारी किंवा विरोधक ते दोघी तुमचे बांधेवर आले होते? कोणीच नाही आलं सर. विरोधकांनी आले, सत्ताधाऱ्याने आले, 6 तलाठीने आला. तर हे बघा, मूग उडीद पूर्ण पाण्यात खाली गेलेलं आहे. पूर्ण दाखवतो मला. हे बघा उडत असं 1 एकर उडीद होता माझ्यावाला. कमीत कमी त्याला 10,000 खर्च आला, पण असं दाना सुद्धा नाही घरात आला, पूर्ण वाहून गेला. दिवाळी कशी झाली? दिवाळी कशी झाली? दिवाळी बाजरीची भाकरी, कोणी काही असं राशन माशन घेऊन. पुन्हा ती ज्या वर्षी किट देते किट पण नाही आली यंदा. दरवर्षी किट देत असते ते दिवाळी भेट म्हणून. परंतु सरकारने तर सांगितलं होतं ना, आश्वासन. त्यांनी पण हे पूर्ण बोललं होतं की आम्ही शेतकरीचं जे कर्ज आहे किंवा नुकसान झालेलं आहे तर त्याची भरपाई करणार. ते सांगितलं होतं, आश्वासन दिलं नुसतं तुम्हाला तर दिवाळीच्या तुमच्या खात्यावर पैसे पडतील, तुमची दिवाळी आनंदात होईल, असं होईल तसं होईल, नुसती घोषणा दिली. पण आम्हाला अजून 1 रुपया नाही भेटला. आम्हाला पंचनामा झाला का नाही? काहीच नाही. तुम्हाला काय कोणीच नाही आलं आमच्याकडे अजून. कोणीच नाही आलं. हा, ते नुसतं आम्ही म्हणलं सर पंचनाम्याला चाला, ते म्हणले काही गरज नाही, सारं होणार आहे, पुन्हा तुम्हाला दिवाळीच्या आत पैसे पडणार आहे.